नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. वन मॅन आर्मी विजय तायडे आता लोहमार्ग पोलिसांच्या रूपात. पनवेलच्या विकासाला वेग आला असून आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर मोठ्या प्रकल्पांमुळे शहराचे महत्त्व वाढत आहे. लाखो प्रवाशांचे केंद्रस्थान असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकाचाही कायापालट होत आहे. मात्र प्रवाशांना चोरी, महिला सुरक्षा, नशा करणारे घटक आणि भांडणे यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर पनवेल रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. याच लोहमार्ग पोलीस दलाची सूत्रे आता डॅशिंग अधिकारी विजय तायडे यांनी हाती घेतली आहेत. त्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी झालेली ही नेमणूक म्हणजे पनवेलमधील गुन्हेगारी जगतासाठी एक कडक संदेश मानली जात आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात निरीक्षक पदावर असताना गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणादरम्यान त्यांनी एका हाती सांभाळलेली जबाबदारी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतरही वन मॅन आर्मी प्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने सर्व आव्हाने यशस्वीरित्या पेलली त्याची चर्चा आजही शहराच्या गल्लीबोळात ऐकायला मिळते. त्यांच्या या अनुभवाचा त्यांना आता लोहमार्ग पोलीस दलातील कामासाठी नक्कीच बोनस ठरणार आहे यात शंका नाही. लोहमार्ग म्हणजे गुन्हेगारीचा एक वेगळाच ट्रॅक असतो. चोऱ्या, घरफोड्या, नशेचा व्यापार आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी अशा अनेक पातळ्यांवर तायडे यांना आता काम करावे लागणार आहे. पण ज्या अधिकाऱ्याने एकेकाळी एकट्याने शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळली त्यांच्यासाठी ही रेल्वे लाईन सुद्धा सरळच असेल अशी अपेक्षा आहे. आता लोहमार्गावरील गुन्हेगारही विचार करतील की शहराचा सिंगम आता त्यांच्या दारात आला आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.